नाकाचं मुकट सगळे गणित राजा सदर अंताला
खांबे सगळे चांदीचे खांबे पाऊस लागे वरच्यावरचे मेल सगळे वरच्यावरचे मेल रामेश्वराचं देऊळ बांधलं सोन्याचे खांबे सगळे सोन्याचे खांबे सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल कमरे तो पाटो देवात देव थोर सत्यनारायण थोर सत्यनारायण थोर
नारायण थोर सत्यनारायण थोर
अट्यान मंत्र तुला सीता सरस्वती सारदा रंगाय मा नमन करू सरस्वती माया सरस्वती सारदा रंगाय मा दुनिया नमन करू सरस्वती माया दुनिया नमन करू सरस्वती माया दुनिया नमन करू तिनया मुरारी सरस्वती सारदा रंगाय मा दुनिया नमन करू तिनया मुरारी दुनिया नमन करू तिनया मुरारी जय नमन करू जगरा सूर्यासी सरस्वती सारदा रंगाय मा नमन करू चंद्रा सूर्यासी नमन करू चंद्रा सूर्यासी नमन करू पाचया पांडवासी सरस्वती सारदा रंगाय मा नमन करू पाचया पांडवासी नमन करू पाचया पांडवासी सया नमन करू सहदेव शाना सरस्वती सारदा रंगाय मा सया नमन करू सहदेव शाना सया नमन करू सहदेव शाना सत्या नमन करू सत्य सागरा सरस्वती सारदा रंगाय मा सत्य नमन करू सत्य सागरा सत्य नमन करू सत्य सागरा आट्या नमन करू आठकोट सीता सरस्वती सारदा रंगाय मा आट्या नमन करू आठकोट सीता नमन करू आठकोट सीता नयन नमन करू नवनगर पुरा सरस्वती सारदा रंगाय मलिका मलपुत्रागा मलिका मलपुत्र
दुधाया आकाश पातळ काय हो झुंजले झुंजले ना बाळाचे शिरत काय हो सापडले ना दया मार काय हो हत्ती हत्ती ना हत्तीचे शिरत काय हो कापले कापले आणि बाळाच्या गडावर बसले उठेया नारद नारद मनी मारो नारद नारद मनी मारो काळेचे भट मारो काळेचे भट मारो आम्ही गोकर्णाचे भटवारो गोकर्णाचे भटवारो संभापवित्रम 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 म्हणजे काय संभापवित्रम संभापवित्रम म्हणजे हे आमच्या झाडीमध्ये 33 कोटी देवांची चित्ता आहे. मग इथं आम्ही आलो नाही पण उष्ट फेरमध्ये येतो त्याचं असं संभाव पवित्रम सर्व होऊन जातं. हो वडील काय तुम्ही आलात कुठून आलो आता आमचा परिचय सांगायचा. होय तर परिचय दिल्याचा कसं कळेल आलो आलो हातून जातो हातून हातून आलेला आणि हातून गेलेला आम्ही कधी बघितला नाही भाऊ. मग काय बघितलं आहे आता आलो हातून जातो हातून हे पण काय करणार नाही भाऊ. हे पण खरं नाही ते पण खरं नाही. आता खरं सांगतो अलंडीवरती पलंडी सोन्याची कावा, नावाचा पटोला, हळूहळू घ्या त्याची त्यावर म्हटला होतो बा त्याच्या ढोकळातून आला खरं बा. हे काय खरं नाही भाऊ. आता खरं काय सांगू खरं सांगितलं तर करणार कसं आता खरं सांगतो बघा अलंडीवरती पलंडी सोन्याची कव्वा, रुपयाचे फूल आणि त्यावर बसला गाडीवर ढोकळा धरून आला हे कसं खरं का हो म्हणजे आम्ही तुम्ही आला तर बरं झालं. आम्ही आज इथं रंगपूरचा भेट मांडलेला आहे आणि इथं आमचं गणेश पूजन करायचं आहे तर तुम्ही कराल का करतो की पण ह्याच्या अगोदर तुम्ही आंघोळ बिंघोळ करून आलात का नाही आंघोळ करून आलोय की मग आमची आंघोळ केलात का नाही केला तर नाही शरीर बघितला होता मग
ते आमची बाजूला तळी आहे हो ती जरा बघून घ्या. बघून घेतो की आता तळी या बेगती पट तळी या बगती. अरे यार आमच्या रंगमंचाच्या खेळामध्ये अशा वेड्या वेगळ्या उड्या मारणारा तू आहेस तरी कोण? अरे मला विचारणारा तुला थपक्या देईल दोन. या भूमीवरती किती शेख आहेत? 3 शेख. कोणकोणते? सोमशेख, विक्रमशेख आणि हा त्याच्यामध्ये विदुषक. अरे विदूषका, हा हा आम्ही रंगमंचाचा खेळ मांडलेला आहे हा आणि त्याच्यात अनेक विघ्न येतात हा आणि ती विघ्न दूर करण्यासाठी कुणाची आराधना करावी? आम सोंडीचा, सुप्पावड्या कानाचा, हा मोठ्या पोटाचा ह्याची आराधना करा. जे लांब शेंडीचा, मोठ्या बोटाचा, सुपावडा खाण्याचा ते आहे तरी कोण? तो त्याचं मी नाव घेत नाही. पण कशासाठी? कशासाठी म्हणजे ते सांगतो की त्याचा वारू हुंदी आणि माझा वारू बोक्का. हा मग तो पाताळ मार्गे जात होता, मी आकाश मार्गी चालत होतो. हा मग माझ्या बोक्याने त्याच्या उंदरावर उडी मारला म्हणून त्याचा परिणाम झाला. म्हणून त्याचं मी नाव घेत नाही. असं काय? हो. दुश्मनी आली. हो. हो. आता आता तुम्ही मला इतका विचारला, पण तुम्ही तरी कोण? आम्हाला हरदास असे म्हणतात. दास हो, हरदास असे म्हणतात. दास दास हा दास म्हणजे काय? मेंढ्याचे दास हो? हो आम्ही मेंढ्याचे जात नाही, आम्हाला सूत्रधार असे म्हणतात. सूत्रधार. शस्त्राला धार पाहिली, वस्त्राला धार पाहिली, पण सुताला धार केला पाहिजे नाही. पहिले नाही नाही. म्हणजे सर्व पात्रांची सूत्रे आमच्यामध्ये हातामध्ये आहेत, हा असं त्याच्यासाठी आम्हाला सूत्रधार म्हणतात. सूत्रधार असं म्हणतात. मग मी असा उभा खाट उभा राहतो, हा. उद्या मला हलवून दाखवा. हलवून दाखवू? हो. अरे येते पडवले, येते पडवले गो. अरे लोक सगळी बघा, भाज्याला बांगडा झाडावर पडलो. अरे बघा, अरे बघा बघा, भाज्याला बांगडा झाडावर पडलो. भाजलेलं बांगडं झाडात हो, उडलं. भाज्याला बांगडा झाडावर पडलो. तो कसं
काय असं काय म्हणजे ते तुम्हाला माहित नाही सूत्र नाही आम्हाला म्हणतात. माहिती नाही. आणि माहित नाही मग मी तुम्हाला समजावून देतो हा काय गव्हाणाच्या शाळेत गेलो एक पट्टी घेऊन आणि त्याचा चांगला कोयता बनवून घेतलो हा आणि तो झाडावर जाऊन चढलो आणि त्याच्या फटाफट फांद्या मारलो हे म्हणते खरं का करा हे म्हणतात खरं का खरं. एके पडावे रे एके पडावे रे गोविंदा बघा लोक सगळे बघा आंब्यावरचा आंबा अरे आंब्यावरचा आंबा हा? तुझ्या बाबांकडे कधी बघितलं होतं हो, का बघितलं होतं म्हणून मी तुम्हाला समजावून देतो की हा आंब्यावरचा आंबा अरे त्या झाडावर आंब्यावर चढलो हा आणि त्याच्या आंबे चांगलं पिकलं होते ते खाल्लं पोरं हा आणि खांद्याला जास्त मारा लागल्याबरोबर असा झोका दिला करून जायला हा म्हणून म्हणलं अन्नावर हे म्हणते खरं मा हे करा काय लागतं खरं का? अरे एके पडावे रे एके पडावे रे गोविंदा अरे बघा, माडावर काय अरे माडावर काय अरे माडावर काय मानावर काय ते कशी काय ती कशी काय ती मी समजावून देतो की काय होय अरे गेलो किनाऱ्याला एक माड होता हा त्या माडावर चढलो त्या माडाची चांगली अडसर खाल्लो आणि वारा मस्त सुंदर झाला होता त्याच्यावरती बसून गायब केलो फिरून होता माडावर हा मानावर गायन म्हणतात त्याला. हा 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 अरे जय देवा करे गोविंदा डमाडम ढोलक